नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको भरती 2024च्या परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक असिस्टंट इंजिनियर सिव्हिल तसेच लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंटंट या पदासाठी जाहीर करण्यात आलेले आहेत। तुमची ऑनलाईन एक्झाम दिनांक 6 जुलै 2025 रोजी पासून सुरुवात होणार आहे। ठीक आहे, तर पहा त्या रिगार्डिंग डिटेल शेड्यूल देखील देण्यात आलेले आहे। आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत कॅटेगरी वाईज अर्थात संवर्गनिहाय किती अर्ज आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल तुम्ही ज्या प्रवर्गातून अर्ज दाखल केलेला आहे त्या प्रवर्गात की एकूण किती अर्ज सादर करण्यात आलेले आहेत। तर पहा, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी आपण सर्वप्रथम पाहूयात। SC कॅटेगरीकरिता एकूण अर्ज संख्या पहा किती आलेली आहे, 4807 अर्ज असिस्टंट इंजिनियर सिव्हिल SC प्रवर्गातून आलेले आहेत। नंतर ST प्रवर्गासाठी पहा 1670 अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत। VJA या प्रवर्गासाठी 932, NTB साठी 751, NTC साठी 1164 अर्ज या ठिकाणी ऑनलाईनरित्या उमेदवारांनी भरलेला आहे। नंतर NTD साठी पहा 805 अर्ज आलेले आहेत। SBC साठी 504, नंतर SEBC साठी 2069 अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे। OBC साठी 6876, EWS साठी 700 आणि ओपन प्रवर्गातील उमेदवारांनी या ठिकाणी 3079 अर्ज यांच्यामार्फत भरण्यात आलेले आहेत। असे टोटल अर्ज संख्या जर आपण एकंदरीत पाहिलं असिस्टंट सिव्हिल इंजिनियर सिव्हिल या पदासाठी तर 23,357 अर्ज या पदांकरिता आलेले आहेत। असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी 23,557 अर्ज। ओके, सो नंतर लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंटंट या पदासाठी जर आपण पाहिलं तर SC प्रवर्गातील उमेदवारांनी 6,730 या ठिकाणी ॲप्लिकेशन दाखल केलेले आहेत। नंतर ST साठी 2,400, VJA प्रवर्गातील उमेदवारांनी 1065 अर्ज दाखल केलेले आहेत। नंतर NTB साठी 1145, NTC 1140 आणि NTD 516, तर SBC प्रवर्गातील उमेदवारांनी 665 अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत। SEBC साठी 2004 या ठिकाणी ॲप्लिकेशन आलेले आहेत। OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी पहा 10,055 या ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। EWS साठी 849, तर ओपन प्रवर्गातील उमेदवारांनी 8,840 अर्ज दाखल केलेले आहेत। एकंदरीत टोटल ॲप्लिकेशन जर आपण या ठिकाणी पाहिलं लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंटंट या पदासाठी तर 35,409 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत। तर पहा, एवढा कॉम्पिटिशन असणार आहे कॅटेगरी वाईज। तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगितलेले आहे अर्ज किती दाखल करण्यात आलेले आहेत ते। ठीक आहे, तर अप्पर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंटंट या पदासाठी जर आपण पाहिलं तर SC प्रवर्गातील उमेदवारांनी 10 अर्ज दाखल केलेले आहेत आणि ओपन या कॅटेगरीमधून 27 अर्ज, टोटल 37 अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत। ओके, सो हे महत्त्वपूर्ण अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो। आणि PH काउंट जर आपण केलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोटल जर आपण आकडा पाहिला तर 11 कॅन्डिडेटनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत। PH मधून, तसेच MD मध्ये 5, ID मध्ये 15, ओके, LD मध्ये 109 आणि HI म्हणजे जे काही PH काउंट आहेत त्यामध्ये जे दिव्यांग उमेदवार असतील हे सर्व सामाजिक समांतर आरक्षणाच्या अधीन या ठिकाणी हे काउंट तुम्ही पाहू शकता। टोटल 192, 130 आणि ॲव्हरेज जर आपण सर्वांचं पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोटल काउंट आकडा जो आहे तो 122 आहे। ठीक आहे, एक सर्व्हिसमन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 0 उमेदवार अवेलेबल आहेत असिस्टंट इंजिनियर या सिव्हिल पदाकरिता। आणि लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी जर आपण पाहिलं तर 69 उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत आणि अप्पर डिव्हिजनसाठी देखील 69 उमेदवार। अर्थात या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे की ॲप्लिकेशन काउंट किती आहे, किती उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत या पदांकरिता। ओके, सो हे महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून तुम्ही विचारू शकता। ओके, आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।